द होल ब्रेन चाइल्ड हे पुस्तक पालक, शिक्षक, काळजीवाहू आणि मुलांशी नियमितपणे संपर्कात असणाऱ्या प्रत्येकासाठी आहे. मुलांचे वागणे समजून घेण्याचा, त्यामागील कारणे ओळखण्याचा आणि त्यांना भावनिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा हा एक मार्गदर्शक ग्रंथ आहे. या पुस्तकाचा मुख्य संदेश अतिशय साधा पण प्रभावी आहे. मुलांचे वागणे समजून घ्यायचे असेल तर आधी त्यांच्या मेंदूची रचना आणि विकास कसा होतो हे समजून घ्यावे लागते. अनेक वेळा मुलांचे रडणे, चिडचिड, राग, हट्ट किंवा ऐकून न घेणे हे वाईट स्वभावाचे लक्षण नसते, तर अजून पूर्णपणे विकसित न झालेल्या मेंदूचे नैसर्गिक परिणाम असतात. लेखक सांगतात की मूल जन्माला येते तेव्हा त्याचा मेंदू पूर्ण विकसित झालेला नसतो. मेंदूचे जे भाग विचार करणे, निर्णय घेणे, स्वतःवर नियंत्रण ठेवणे, परिणामांचा अंदाज घेणे आणि भावना नियंत्रित करणे यासाठी जबाबदार असतात ते हळूहळू अनेक वर्षांत विकसित होतात. त्यामुळे लहान मुलांकडून प्रौढांसारखी समजूतदारी, संयम किंवा तर्कशक्ती अपेक्षित ठेवणे वास्तववादी नाही. अशावेळी मुलांचे वर्तन सुधारण्याऐवजी त्यांना समजून घेणे आणि योग्य दिशेने मार्गदर्शन करणे अधिक उपयुक्त ठरते, कारण प्रत्येक अनुभव त्यांच्या मेंदूची जडणघडण करत असतो. या पुस्तकाचा केंद्रबिंदू म्हणजे एकात्मता किंवा इंटिग्रेशन. एकात्मता म्हणजे मेंदूचे वेगवेगळे भाग एकमेकांशी समन्वयाने काम करणे. जेव्हा मेंदू एकात्म असतो तेव्हा मूल भावना अनुभवते, पण त्यात पूर्णपणे बुडून जात नाही. ते विचार करू शकते, इतरांच्या भावना समजू शकते आणि स्वतःच्या वर्तनावर काही प्रमाणात नियंत्रणही ठेवू शकते. जेव्हा ही एकात्मता नसते तेव्हा मूल आतून विस्कळीत वाटते, पटकन प्रतिक्रिया देते किंवा वारंवार त्याच प्रकारच्या अडचणींमध्ये अडकते. लेखक स्पष्ट करतात की मानसिक आरोग्य आणि भावनिक स्थैर्य यांचा थेट संबंध मेंदूच्या एकात्मतेशी आहे. मेंदू समजावून सांगण्यासाठी लेखक एक सोपी कल्पना मांडतात. मेंदूचा एक भाग भावना, भीती, राग, उत्साह आणि तात्काळ प्रतिक्रियांशी संबंधित असतो. हा भाग लवकर विकसित होतो आणि खूप वेगाने काम करतो. दुसरा भाग विचार, तर्क, सहानुभूती, नियोजन आणि स्वतःवर नियंत्रण ठेवण्याशी संबंधित असतो. हा भाग हळूहळू विकसित होतो आणि पूर्णपणे परिपक्व होण्यासाठी अनेक वर्ष लागतात. जेव्हा मूल खूप भावनिक होते तेव्हा बहुतेक वेळा भावनांचा भाग नियंत्रण घेतो आणि विचार करणारा भाग तात्पुरता निष्क्रिय होतो. अशावेळी मुलाकडून शांतपणे विचार करण्याची अपेक्षा करणे योग्य नसते. पुस्तक ठामपणे सांगते की अशा क्षणी मुलाला सर्वात जास्त गरज असते ती जोड आणि सुरक्षिततेची. लेखक याला सुधारणेच्या आधी जोड असे म्हणतात. याचा अर्थ चुकीचे वर्तन मान्य करणे नाही, तर त्या वर्तनामागील भावना स्वीकारणे होय. जेव्हा मुलाला वाटते की समोरचा मोठा माणूस त्याला समजून घेतो आहे तेव्हा त्याचा मेंदू शांत होऊ लागतो. त्यानंतरच शिकवणे, नियम सांगणे किंवा योग्य मार्गदर्शन करणे शक्य होते. मेंदूच्या उजव्या आणि डाव्या भागांची भूमिकाही पुस्तकात स्पष्ट केली आहे. डावा भाग शब्द, भाषा, तर्क आणि तपशिलांवर लक्ष केंद्रित करतो, तर उजवा भाग भावना, चित्रे, कल्पना आणि संपूर्ण अनुभवाशी जोडलेला असतो. अनेक वेळा मुलांना काहीतरी तीव्रपणे जाणवते, पण ते शब्दात सांगता येत नाही. अशावेळी पालक किंवा शिक्षकांनी त्या भावनांना शब्द दिल्यास मेंदूचे दोन्ही भाग एकत्र काम करू लागतात. हळूहळू मूल स्वतःही आपल्या भावना ओळखायला आणि व्यक्त करायला शिकते. कथन आणि अनुभवांबद्दल बोलणेही ही मेंदूच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. जेव्हा मूल एखाद्या घटनेबद्दल बोलते तेव्हा त्याचे आठवणी अधिक व्यवस्थित स्वरूपात साठवल्या जातात. विशेषतः भीतीदायक किंवा त्रासदायक अनुभव यामुळे कमी तीव्र होतात. विश्वासू व्यक्तीने शांतपणे ऐकून घेतल्यास, प्रश्न विचारल्यास आणि आधार दिल्यास मूल त्या अनुभवांना समजून घेऊ शकते आणि पुढे जाऊ शकते. भावना आणि विचार यांच्यात संतुलन राखणे हा देखील पुस्तकाचा महत्त्वाचा भाग आहे. भावना वाईट नसतात, ते आपल्याला महत्त्वाची माहिती देतात. अडचण तेव्हा होते जेव्हा भावना पूर्णपणे विचारांवर मात करतात. मुलांना हे संतुलन शिकायला वेळ लागतो. मोठ्यांनी स्वतःच्या भावना ओळखून शांतपणे प्रतिसाद देऊन हे कौशल्य मुलांना शिकवता येते. पुस्तक प्रतिक्रिया आणि प्रतिसाद यातील फरक स्पष्ट करते. प्रतिक्रिया ही झटपट आणि भावनात्मक असते, तर प्रतिसादात थोडा थांबा आणि विचार असतो. मुलांना हा थांबा शिकवणे हे पालकांचे काम असते. सततचा ताण, भीती किंवा कठोर शिक्षा मुलांचा मेंदू सतर्क अवस्थेत ठेवतात, ज्यामुळे आत्मनियंत्रण आणखी कठीण होते. सुरक्षित आणि समजूतदार वातावरणात मुलांचा मेंदू अधिक चांगल्या प्रकारे विकसित होतो. आठवणींची भूमिका ही पुस्तकात महत्त्वाची मानली आहे. अतिशय तणावपूर्ण अनुभव कधीकधी मेंदूत विस्कळीत स्वरूपात साठवतात आणि नंतरही त्रास देतात. अशावेळी त्या अनुभवांबद्दल सुरक्षित वातावरणात बोलणे, भावना व्यक्त करणे आणि आधार मिळणे खूप उपयुक्त ठरते. स्वतःची ओळख आणि आत्मभान यांचा विकासही एकात्मतेशी जोडला आहे. निरोगी आत्मभान म्हणजे मूल स्वतःला ओळखते, आपल्या भावना आणि विचार समजते आणि इतरांशीही जोडलेले राहते. अतिनियंत्रण किंवा पूर्ण दुर्लक्ष यामुळे हे संतुलन बिघडू शकते. प्रेम, मर्यादा आणि आदर यांचा समतोल मुलांच्या विकासासाठी आवश्यक आहे. पुस्तक जागरूकता आणि आत्मनिरीक्षण यांचाही उल्लेख करते. आपल्या आत काय चालले आहे हे ओळखण्याची क्षमता मुलांना भावना हाताळण्यास मदत करते.
साध्या गोष्टी जसे श्वासावर लक्ष देणे, थोडा विराम घेणे आणि अनुभवांबद्दल बोलणे या कौशल्यांचा विकास करतात. मोठ्यांनी हे स्वतः केल्यास मुले आपोआप शिकतात. शिस्त म्हणजे शिक्षा नव्हे, तर शिकवणे हा या पुस्तकाचा महत्त्वाचा दृष्टिकोन आहे. चूक म्हणजे मूल वाईट आहे असे नाही, तर त्याला एखादे कौशल्य अजून शिकायचे आहे. संयम, भावना व्यक्त करणे किंवा समस्या सोडवणे ही कौशल्य मार्गदर्शनातून विकसित होतात, भीतीतून नाही. नातेसंबंधांना पुस्तक मेंदूच्या विकासाची सर्वात प्रभावी शक्ती मानते. प्रेम, समज आणि सहानुभूती यामुळे मुलांच्या मेंदूत सबज आणि निरोगी जोड निर्माण होतात. पालकांनी चूक केली तरी माफी मागणे आणि पुन्हा जोड निर्माण करणे मुलांना सुरक्षिततेची भावना देते. रागाचे झटके, हट्ट, भीती, चिंता किंवा भावंडांमधील भांडणे या सर्व समस्यांकडे पुस्तक मेंदूच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पाहते. प्रत्येक वर्तनामागे काहीतरी गरज किंवा मेंदूची अवस्था असते. ती समजून घेतल्यास आपली प्रतिक्रिया अधिक शांत आणि परिणामकारक होते. खेळालाही पुस्तक मोठे महत्त्व देते. खेळातून मुले भावना, नाती आणि समस्या सोडवणे शिकतात. मोठ्यांनी मुलांसोबत खेळल्यास नाते अधिक दृढ होते आणि मूल सुरक्षित वाटू लागते. झोप, दिनचर्या आणि शारीरिक हालचाल या मूलभूत गरजांनाही पुस्तक अधोरेखित करते. थकलेले किंवा अतिउत्तेजित मूल स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही. नियमित दिनचर्या मेंदूला सुरक्षिततेची जाणीव देते आणि हालचाल ताण कमी करते. जसे जसे मूल मोठे होते तसे त्याचा मेंदू बदलत राहतो. पुस्तक आश्वस्त करते की एखाद्या टप्प्यातील अडचणी आयुष्यभर ठरत नाहीत. मेंदू लवचिक असतो आणि योग्य आधार मिळाल्यास तो नेहमी बदलू शकतो. शेवटी द होल ब्रेन चाइल्ड हे पुस्तक पालकांना परिपूर्ण होण्याचा आग्रह करीत नाही, तर समजूतदार, शिकणारे आणि जोडले राहण्याचे आमंत्रण देते. प्रत्येक कठीण क्षण हा देखील मेंदूच्या विकासाची संधी असू शकतो. प्रेम, संयम आणि समजुतीच्या मदतीने आपण मुलांना केवळ चांगले वागायला नव्हे, तर आयुष्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम, बंतुलित आणि संवेदनशील माणूस बनण्यास मदत करू शकतो.